नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता पाहणार आहोत राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. इंडिया आघाडीचे नेते आज पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात एकत्र येणार आहेत. जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंडिया आघाडीच्या रायगडमधील प्रचाराला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी, शेकाप नेते आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह आघाडीचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मराठ्यांना आरक्षण न दिल्यास 2024 मध्ये निवडणूक लढवणार नाही असा इशारा तानाजी मुटकुळे यांनी दिला आणि मराठा समाजावर होणारा अन्याय आम्ही कोणत्याही पदावर राहून सहन करू शकणार नाही. त्यामुळे विधानसभेच्या येत्या अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा लावून धरू असं देखील ते म्हणाले. सध्या आरक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. टिकाऊ स्वरूपाचं मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मिळालं होतं, तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच आरक्षण टिकलं नाही हे खरं आहे असंही ते म्हणाले. असून जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनावर घेत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय. पारोडी फाटा इथं त्यांनी अन्नग्रहण केलं. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी 1 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यावेळेस त्यांनी नियोजनाप्रमाणेच 18 किलोमीटरची यात्रा पूर्ण केली. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन केले. तर बबन शिंदे यांनी मराठा आरक्षणाची मागणी न करता परशुराम महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आणि त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. तर आमदार शिंदे यांचा निषेध म्हणून त्यांच्या पोस्टरला जोडे मारून घोषणाबाजी करण्यात आली. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची मराठा समाजातील आंदोलकांनी सरगम चौक इथं गाडी अडवली. यावेळेस मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात मी तुमच्या सोबत असल्याचं समाधान आवताडे यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाच्या वतीनं पंढरपूर तालुक्यामधल्या कौठाळी गावात कॅन्डल मार्च काढण्यात आला. तर राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीमध्ये मतदान न करण्याचं आणि राजकीय नेत्याला गावात येऊ न देण्याची शपथच नागरिकांनी घेतली आहे. तर कराड तालुक्यामधल्या काले गावामध्ये शांततेच्या मार्गाने मराठा समाजानं कॅन्डल मार्च काढला आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला. सकल मराठा समाजाकडून पंढरपूरच्या माळशिरसमधल्या मळोली इथं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. याद्वारे अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या मनोज रांगे यांच्या उपोषणाचा पाठिंबा दर्शवलाय आणि या ठिकाणी साखळी उपोषणाला सुद्धा सुरुवात केली जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरामधील गिरणी ग्राउंड इथून शिवाजी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय. तर यामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी सहभाग घेतला असून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिलेल्या आहेत. तर मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले. शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. तर नांदेड जिल्ह्यामध्ये 200हून अधिक गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तापलेला असून राज्यभरात अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तर संभाजीनगर जिल्ह्यामधल्या गंगापूर तालुक्यात गावागावांमध्ये आमदार खासदारांचं मंत्र्यांना रोखण्यात येते. गावबंदी बहिष्कार टाकण्यासाठी गंगापूर तालुक्यामधील कायगाव येथे ढोल ताशे वाजवून ग्रामसभेत निर्णय घेतलाय. सांगलीमधल्या तिसंगी गावात ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलं. तिसंगी गावच्या शेजारच्या गावातील वाघोली, घाटनांद्रे, गजरेवाडी, रायवाडी या गावांमधील ग्रामस्थ सुद्धा सहभागी झाले आहेत आणि जोपर्यंत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दररोज 5 जण या गावात उपोषण करणार आहेत. तर हिंगोलीच्या पानकनेरगाव इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. गावांमधील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोठ्या संख्येनं इथं मराठा बांधव सहभागी झाले.
पुण्यामधील भिडेवाड्याची जागा ताब्यात देण्यासाठी जागा मालकांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। जागा ताब्यात न मिळाल्यास सक्तीनं भूसंपादन करण्यात येणार असून जागा ताब्यात घेण्यास उच्च न्यायालयानं मान्यता दिल्यानंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले। तर आता दिवाळीसाठी एसटी महामंडळानं यंदाच्या वर्षी सुद्धा जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलं आणि नुकतीच त्याबाबत एक बैठक पार पडली। गेल्या वर्षी नियोजित एसटीच्या फेऱ्यांव्यतिरिक्त मुंबईमधून 150 बसेस सोडण्यात आल्या होत्या आणि यंदा सुद्धा 150 बसेस सोडल्या जाणार आहेत। राज्यभरामध्ये लांब पल्ल्यांसाठी जादा गाड्या सोडण्याचं एसटी महामंडळाचं नियोजन आहे। तर राज्यामध्ये 25 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून यामध्ये सरपंच पदासाठी 77 आणि सदस्य पदासाठी 417 रिंगणात उमेदवार उभे आहेत। तर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारानं चांगलाच आता वेग घेतलाय। मावळ तालुक्यामध्ये 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसंच 10 गावांच्या पोटनिवडणुकींसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावागावांमधील राजकीय वातावरण तापू लागलंय आणि उमेदवारांचे अर्ज माघारीसाठी गावातील आता वाड्यावर गुप्त बैठका सुरू होत्या। तर ऑक्टोबरमध्ये उन्हाचे चटके कमी होण्यास सुरुवात झाली असून राज्यभरातील 10 शहरांच्या तापमानात 2 ते 5 डिग्रीनं घट झाली आहे। मात्र मुंबईमध्ये अद्यापही म्हणावा तसा पारा खाली उतरलेला नाही आणि त्यामुळे आता प्रदूषणासोबतच मुंबईकरांना उन्हाचे चटके कायम बसतात। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधल्या डीपी जाळ्यानं नागरिकांना पाळण्यासाठी भटकंती करावी लागतेय। मागील 26 दिवसांपासून भटकण्याची वेळ आलेली असून दळण दळण्यासाठी सुद्धा बाहेरगावी जावं लागतंय आणि प्रशासनाला सांगूनही फरक पडत नसल्यानं नागरिकांनी आता आंदोलन घेण्याचा निर्णय घेतलाय। कृष्णा नदीनं तळ गाठल्यामुळे सांगली शहराला 4 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला। त्यामुळे आता कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे केली आहे। मात्र आता या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यानं ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली आणि कुपाडकर वारांवर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। तर भुसावळ हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून पावसाळा संपल्यानंतर सुद्धा पाण्याची आवक सुरू आहे आणि गेल्या 15 आठवड्याच्या तुलनेमध्ये ते आता कमी झालंय, कारण धरण आधीच 100% भरल्यानं 2 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडून अतिरिक्त पाण्याचा तापी नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर राज्यामधील 70,000हून अधिक कृषी केंद्र चालकांनी बंदची हाक दिली आहे। तर 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान 3 दिवस राज्यामधील सगळ्या शासनमान्य कृषी केंद्र बंद राहणार आहेत आणि राज्य शासनाच्या कृषी केंद्र चालकांवरील कारवाई संदर्भातील प्रस्तावित नवीन कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर गोंदिया जिल्ह्यामधल्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक हे आपल्या विविध मागण्यांना घेऊन बेमुदत आंदोलनाला बसल्यात। अपुरं मानधन मिळत असल्यामुळे मागील 6 दिवसांपासून त्यांचा हा संप सुरू आहे। मानधनामध्ये वाढ करावी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे। तर आरोग्य विभागामधील जवळपास 17,000हून अधिक पदं रिक्त असताना आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणारे सुमारे 35,000 कंत्राटी डॉक्टर, क्षयरोग कर्मचारी, तंत्रज्ञ, परिचारिकांनी आरोग्य सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी कामबंद आंदोलन केलं आहे। या आंदोलनामुळे माता बालकांच्या लसीकरणाचं काम ठप्प झालंय आणि डायलिसिस सेवा आणि क्षयरुग्णांच्या नोंदणीपासून औषधोपचारापर्यंतचं काम बंद होण्याची भीती व्यक्त होती। तर बेराड प्रांतामधील अमरावती महसूल विभागामधील आदिवासी कोळी महादेव जमातीला विनाअट जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाला मिळालाय, तर ठाण्याला सगळ्यात कमी लाभ मिळालाय। जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची तयारी आणि तंत्राचा वापर करत एका शेतकऱ्यानं 1 एकरमधून 100 टन ऊसाचं उत्पन्न घेतलंय। त्यामुळे माळशेरमधील मोरोची गावचे शेतकरी लक्ष्मण सूळ यांनी ऊसाचं विक्रमी उत्पादन केलंय। सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूर शहरामधल्या इमारतीच्या मालकी हक्कावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता लढाई सुरू आहे। इमारतीमध्ये वाळवा तालुका सहकारी दूध संघाच्या चेअरमन नावे असणारे बेकायदेशीर विद्युत मीटर कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। तर कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय धरणं आंदोलन केलं आणि त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे दादही मागितली होती।
पूर्णा रेल्वे स्थानकावर शिफ्टिंग दरम्यान मालगाडीचं इंजिन रेल्वे रूळ तुटून खाली घसरल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक 3 ते 4 तास खोळंबली होती। पूर्णा रेल्वे स्थानकावर इंजिन शिफ्टिंगचं काम सुरू होतं त्यावेळेस अचानक रेल्वे रूळ तुटून हे इंजिन खाली घसरलं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर आता कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे, कारण पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी सोलापूर तुळजापूर रस्ता वाहनांसाठी 3 दिवस बंद करण्यात आला आहे आणि सोलापूर ते तुळजापूर जाणारी वाहनं बोरामणी इथं मंगरुळपीपाटी या मार्गे वळवण्यात आली आहेत। तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। यावेळेस तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या आणि सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यामधल्या भीमा नदीकाठच्या गंगावळण या गावात कॅन्डल मार्च काढून मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन देण्यात आलं। तर हातात मेणबत्ती, डोक्यावर टोपी आणि आकाशात भगवे ध्वज उंचावत गावातील मुख्य चौकातून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळेस करण्यात आली। सरकारनं स्थापन केलेली मराठा आरक्षणासाठीची शिंदे समिती आज धाराशिव इथं येणार आहे। तर ही समिती जिल्ह्यातील उपलब्ध पुराव्यांचा आढावा घेणार आहे। नागरिकांनी सुद्धा पुरावे समितीकडे देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। तर आता नागपूरमधील दयानंद नगरच्या गजबजलेल्या वस्तीमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय। घरामध्ये स्वयंपाक सुरू असताना अचानक सिलेंडर स्फोट होऊन आग लागली आणि या आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र घराचं मोठं नुकसान झालंय। तर बँकेमधील कर्मचारी असल्याची बतावणी करत हिंजवडीमधील एक संगणक अभियंत्या तरुणीची 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। सायबर चोरट्यांनी या तरुणीच्या खात्यातून पैसे काढून घेतले आणि या प्रकरणी पिंपरी पोलिसांकडून तपास सुरू आहे। तर भारतामध्ये फसवणूक होत असल्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय। क्रिप्टो ट्रेडिंगवरून अर्ध्या तासात पैसे डबल करून देतो सांगत एकाला 71,000 रुपयांना गंडवण्यात आलं। तर या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरातच्या सुरत येथून आरोपीला ताब्यात घेतले। लातूर जिल्ह्यामधल्या औसा तालुक्यामध्ये 33 लाखांचा सुगंधी पान मसाला आणि तंबाखू जप्त करण्यात आला। औसा पोलिसांनी ही कारवाई केली असून लोदगा इथून हा बंदी घातलेला तंबाखू लातूरमध्ये आणण्यात आला होता। हिंगोलीमध्ये 1,05,000 रुपयांची लाच स्वीकारताना एका ग्रामसेवकाला एसीबीनं रंगेहात पकडले। सूर्यकांत खाडे असं या लाचखोर ग्रामसेवकाचं नाव असून तो औंढा नागनाथ तालुक्यामधल्या पूर या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे। तर जलजीवन मिशन अंतर्गत केलेलं काम हस्तांतरण करून त्याची पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी त्यानं लाच मागितली होती। संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्याच्या बिडकीन इथला अभिषेक भूस हा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती। तर या तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळल्यानं खळबळ उडाली आहे। आत्महत्या की हत्या या दृष्टीनं तपास सुरू आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवेवर तुफान दगडफेक करण्यात आली। नांदुरा रेल्वे स्थानकावर 10 ते 15 जणांनी रेल्वेच्या एसी बोगीवर दगडफेक केली असून या दगडफेकीत रेल्वेचं मोठं नुकसान झालंय। पॅन्ट्री कारमध्ये बसण्यावरून झालेल्या वादामधून ही दगडफेक केल्याची माहिती समोर येते। गोंदिया शहरामध्ये ऑनलाईन गेम फसवणुकीचा सूत्रधार सोंटू जैन याला काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी अटक केली होती। आता जैन याच्याशी संबंधित बग्गा या व्यक्तीच्या घरातून 70 लाख रुपये रोकड आणि 2 किलो सोनं जप्त करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांकडून धाडसत्र सुरूच आहे। अकोला शहर तसंच आसपासच्या परिसर शेतशिवार इथून महावितरणाच्या तार चोरी जाण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे। तर कळंबेश्वर इथल्या शेतकऱ्याच्या शेतातून पोल तोडून 72,000 रुपये किमतीची तार चोरण्यात आली होती आणि या प्रकरणी आता पोलिसांनी 5 जणांना अटक सुद्धा केली आहे। सांगली जिल्ह्यामधील कुपवाड आणि गोकुळ शिरगाव येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कारवाईमध्ये 1,50,000च्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे। अहमदनगरमध्ये घरगुती भांडणाच्या कारणावरून पतीनंच पत्नीची हत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर चौधरी यांना अटक केली आहे आणि आरोपी दररोज दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करीत होता।
आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.